वाकी रायपुर के भातकुली तालुका के नागरिकों ने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण से बनी पेयजल टंकी में जलापूर्ति शुरू करने की मांग की है। 3 महीने पहले बनी इस टंकी में पाइपलाइन नहीं जुड़ी, जिससे पानी की आपूर्ति शुरू नहीं हो पाई है। ग्रामीणों का कहना है कि नई टंकी से जलापूर्ति शुरू होने पर उनकी पेयजल से जुड़ी समस्या हल हो सकती है। आमच्या इथे जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं आधी 50,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली होती। प्राधिकरणच्या हे लक्षात आलं नाही की लोकसंख्येच्या मानानं ह्या गोष्टी करायला पाहिजे। पाण्याची टाकीची क्षमता हे जास्त असायला पाहिजे होती, पण आधी 50,000 लिटरची क्षमतेची टाकी बांधली। त्यामुळे आमचे एकमेव गाव असं आहे आपल्या एरियामधलं किंवा 105 गावाची जी योजना आहे यामधलं एकमेव गाव असं आहे की आमच्या इथं चौथ्या दिवशी पाणी आहे। त्यामुळं आम्ही वारंवार पाठपुरावा करून दुसरी पाण्याची टाकी रायपूरसाठी त्याची मागणी केली आणि टाकी झाली सुद्धा, पण टाकी 3 महिने होऊन बांधकाम पूर्ण होऊन अजूनही त्या टाकीमध्ये पाण्याचा पुरवठा हा होत नाही आहे। आणि आता लागलेला हा उन्हाळा, प्रत्येक प्राण्यांना सुद्धा पाणी पाहिजे, माणसांना पण जास्त पाण्याची आवश्यकता असते। त्यामुळे या पाण्याची गरज लक्षात घेता हे लवकरात लवकर या नवीन टाकीतून पाण्याचा पुरवठा व्हावा अशी गावकऱ्यांची इच्छा आहे। अंतर्गत वाकी रायपूर या गावामध्ये रायपूर या गावची पाण्याची टाकी शासनाच्या वतीनं करण्यात आली, परंतु गेल्या 4 महिन्यापासून टाकीचे पूर्ण काम झाल्यावरही अजून त्या टाकीमध्ये पाणी पुरवठा चालू केलेला नाही। ही योजना हे गाव 2 आहेत, वाकी आणि रायपूर। पाण्याची टाकी पहिलेच मोठी करायला पाहिजे होती शासनानं, परंतु पाण्याच्या टाक्या लहान केल्या कारणामुळे या गावले रायपूर गावले पाण्याची टाकीची आवश्यकता होती। त्या हिशोबानं ह्या टाकीचा फायदा रायपूर या गावले होईल पाणी मार्फत, परंतु त्या ठेकेदारांना आजपर्यंत कोणतंच पाईपलाईन जोडली नाही आणि पाणी पुरवठा अजून केला नाही। उन्हाळा असल्यामुळे पाण्याची आवश्यकता आहे। जनजीवन जनावरं गुरं ढोरं यांना पाण्याची आवश्यकता आहे, परंतु ठेकेदारांना अजूनही ते पाणी पुरवठा चालू केला नाही टाकीमध्ये।